एका नवीन रेसिपी सोबत आपल्या या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। कधी कधी निसर्ग आपल्याला अशा गोष्टी देऊन जातो ज्याची किंमत आपल्याला वेळ गेल्यावर समजते। हे बघा, आपल्या समोर उभं असलेलं हे जांभळाचं झाड कित्येक वर्षापासून उन्हात, वाऱ्यात, पावसात खंबीरपणे उभा आहे। कोणाकडून काही अपेक्षा नाही, कोणती तक्रार नाही, फक्त देत राहायचं हीच जणू याची शिकवण। लहानपणी आपण सगळ्यांनी कधीतरी या झाडाखाली उभं राहून जांभळं वेचली असतील। मित्रांसोबत स्पर्धा लावून जास्तीत जास्त जांभळं गोळा केली असतील। जांभळं खाल्ल्यानंतर जांभळे झालेले हात, ओठ आणि जीभ पाहून हसत बसलो असू। आजही ही जांभळं आपल्याला त्या आठवणींमध्ये घेऊन जातात। पण एका गोष्टीचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हे झाड फक्त फळं देत नाही, तर आपल्याला संयम शिकवतं। वर्षभर शांतपणे उभं राहायचं आणि योग्य वेळ आली की भरभरून फळं द्यायची। आपल्या आयुष्यातही असंच असतं ना? आपण केलेल्या प्रत्येक मेहनतीचं फळ लगेच मिळत नाही। काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो। पण जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा निसर्गासारखं आयुष्यही आपल्याला भरभरून देतं। झाडावर डोलणाऱ्या या छोट्याशा फळापासून आपण बनवणार आहोत एकदम थंडगार, क्रीमी आणि सुंदर रंगाची जांभळाची कुल्फी। चला तर मग जांभळाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया। झाडापासून कुल्फी पर्यंतचा हा स्वादिष्ट प्रवास अनुभवूया। ही कुल्फी बनवण्यासाठी आपण रानातून आणलेली ही ताजी जांभळं पाण्यात स्वच्छ धुवून घेऊया। असं म्हणतात, झाडाला फळ यायला वेळ लागतो, पण एकदा का फळ आलं की त्याची गोडी सगळ्यांना मिळते। आणि जांभूळ हे असं फळ आहे ज्यात चव आहे, रंग आहे, आठवणी आहेत आणि आरोग्यही आहे। आजकाल बाजारात अनेक प्रकारचे आईस्क्रीम, कुल्फी आणि डेझर्ट मिळतात, पण आपल्या अंगणात, शेतात किंवा गावात सहज मिळणाऱ्या जांभळापासून आपण किती सुंदर पदार्थ बनवू शकतो याकडे अनेकदा आपलं लक्ष जात नाही। आता मगाशी स्वच्छ धुवून घेतलेली जांभळं घ्यायची आणि त्यातल्या बिया काढून त्याचा गर वेगळा करून घ्यायचा। ही कुल्फी फक्त एक रेसिपी नाही, तर आपल्या बालपणीच्या आठवणींची चव आहे, आपल्या मातीतल्या फळाचा सन्मान आहे आणि निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा योग्य उपयोग करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। अशा प्रकारे सगळ्या जांभळांचा गर काढून घेतला आहे। आता गॅसवर कढई ठेवूया आणि त्यामध्ये 2 वाटी दूध घालूया। दूध मध्यम आचेवर उकळत ठेवायचं आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं, म्हणजे दूध खाली लागणार नाही। दूध थोडंसं आटल्यावर गॅस बंद करा आणि दूध थंड होऊ द्या। तोपर्यंत आपण जांभळाचा गर काढलेला त्याची स्मूथ पेस्ट करून घेऊया। त्यासाठी हा 1 वाटी जांभळाचा गर मिक्सरच्या भांड्यात घेऊया आणि त्याची अगदी बारीक पेस्ट करून घेऊया। या पेस्टमुळे कुल्फीला सुंदर नैसर्गिक जांभळा रंग येणार आहे। अशा प्रकारे एकदम बारीक आणि स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। यात पाण्याचा वापर अजिबात केला नाही। आपण जांभळाचा जो गर काढला होता तो आहे तसा मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलाय। यानंतर दूध पूर्णपणे थंड झालं की एका भांड्यात हे दूध काढून घेऊया आणि त्यात घालणार आहोत 4-5 चमचे साखर आणि 2 चमचे दूध पावडर। दूध पावडर आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे सगळं छान एकजीव करून घेऊया आणि दूध पावडरच्या गुठळ्या न होऊ देता हे दुधात व्यवस्थित मिक्स करा। यानंतर यात घालणार आहोत 2 चमचे क्रीम किंवा मलाई। हे पण दुधात व्यवस्थित मिक्स करा। यामुळे कुल्फी आणखी क्रीमी आणि स्वादिष्ट बनेल। यानंतर यात घालतोय पाव चमचा वेलची पावडर।
आता यात घालतोय थोडेसे ड्रायफ्रुट्स. सगळ्यात शेवटी हे मिश्रण थंड झाल्यावर यात घालतोय तयार केलेली जांभळाची पेस्ट. सगळं एकत्र छान मिक्स करून घेऊया. तुमच्या घरच्यांना जांभळं खाण्यापेक्षाही हा नवीन प्रकार जास्त आवडेल. तुम्ही बघू शकता हे टेक्स्चर किती मस्त आणि क्रीमी दिसतंय. आता हे मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये किंवा छोट्याशा ग्लासमध्ये भरून घेऊया. खरं सांगायचं तर जांभूळ म्हटलं की आपण ते झाडावरून तोडून तसंच खाऊन टाकतो, पण अशा छोट्या छोट्या प्रयोगांमुळे साधं फळही किती खास बनू शकतं. म्हणून यंदा जांभळं मिळाली की फक्त खाऊ नका, अशी कुल्फी, सरबत किंवा एखादा वेगळा पदार्थ नक्की करून बघा. यानंतर 6 ते 8 तास फ्रीझरमध्ये ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची. पण त्याआधी या ग्लासवर बटर पेपर किंवा फॉइल पेपर लावून ती पॅक करून घेऊया. अशा प्रकारे सगळ्या ग्लासला असे पेपर लावून घेतलेत आणि ही कुल्फी आता फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया. एक 3-4 तासानंतर ते फ्रीझरमधून बाहेर काढून त्यात अशा प्रकारे स्टिक्स घालायचे आहेत. 3-4 तासानंतर ही कुल्फी थोडीशी सेट झालेली असते, त्यामुळे यात स्टिक्स व्यवस्थित बसतात आणि कुल्फीमध्ये सगळ्या स्टिक्स घातल्या की परत एकदा हे फ्रीझरमध्ये ठेवून द्या. थोड्या वेळातच ही कुल्फी पूर्णपणे सेट झालेली असेल. ही कुल्फी तर तयार झाली, पण जांभळापासून अजून एक चटपटीत पदार्थ आपण तयार करणार आहोत. वा, या जांभळाच्या कुल्फीला किती सुंदर रंग आला आहे. एकदम क्रीमी, थंडगार आणि जांभळाच्या नैसर्गिक स्वादाने भरलेली ही कुल्फी उन्हाळ्यात नक्की करून बघा. झाडावरच्या जांभळापासून थेट आपल्या स्वयंपाकघरात तयार झालेली ही खास कुल्फी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण बनवतोय जांभळापासून एक दुसरी रेसिपी, चटपटीत जांभळाची कँडी. यासाठी मगाशी जसा जांभळाचा गर घेतला होता तसाच 2 वाटी जांभळाचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तयार केलेली जांभळाची पेस्ट घालूया. हा जांभळाचा गर थोडासा भाजला की त्यात 1 वाटी साखर घालूया. साखर घालून मध्यम आचेवर सतत हलवत शिजवायचं आहे. हळूहळू साखर विरघळेल आणि हे मिश्रण घट्ट होऊ लागेल. हे बघा, हा पल्प थोडा थोडा घट्ट व्हायला लागलाय. तोपर्यंत रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. आता यात घालतोय अर्धा चमचा काळं मीठ. तुमच्याकडे काळं मीठ नसेल तर साधं मीठ घातलं तरी चालेल. हे सगळं मिक्स केल्यानंतर यात घालणार आहोत अर्धा चमचा चाट मसाला. चाट मसाला मिक्स केल्यानंतर यात घालणार आहोत 1 चमचा लिंबाचा रस. रस घातल्यानंतर एकदा सगळं मिक्स करा आणि तुम्ही बघू शकता मगाचपेक्षा हे मिश्रण थोडंसं घट्ट झालंय. अशा प्रकारे हा पल्प कढईला न चिकटता गोळा तयार झाला की कँडीसाठी मिश्रण तयार आहे. तूप लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण ओता आणि चमच्याने अशा प्रकारे पातळ पसरून घेऊया. खरं सांगायचं तर स्वयंपाकात मोठ्या मोठ्या गोष्टींपेक्षा असे छोटे प्रयोगच जास्त आनंद देतात. रोज खाल्ल्या जाणाऱ्या फळाला जेव्हा आपण एखादं नवीन रूप देतो तेव्हा त्याची मजाच वेगळी असते. आणि खरं तर आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या हंगामी फळांचा असा वेगळ्या पद्धतीने वापर केला तर प्रत्येक हंगाम आपल्याला एखादी नवीन रेसिपी शिकवून जातो.
आता या प्लेटवर बारीक चाळण झाकून हे 5-6 तास उन्हात किंवा फॅन खाली सुकू द्या. यानंतर याचे अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्या किंवा तुम्ही याच्या छोट्या वड्याही पाडू शकता. ही कँडी एअरटाईट डब्यात ठेवली तर 10-15 दिवस सहज टिकते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही कँडी सगळ्यांना आवडेल. अशी ही चटपटीत जांभळाची कँडी एकदा नक्की करून बघा. अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाचे गोळे करून झाले की यावर चाट मसाला स्प्रिंकल करा. बघा किती सुंदर रंग आणि टेक्स्चर आलं आहे. आपली घरगुती जांभूळ कँडी तयार आहे. आंबट, गोड, चटपटीत आणि पूर्णपणे घरच्या घरी बनवलेली. एकदा खायला सुरुवात केली की हात थांबणार नाहीत. जांभळं मिळाली की ही कँडी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा. मंडळी, आपण जांभळं खाल्ल्यानंतर त्याच्या बिया काय करतो? बहुतेक वेळा त्या सरळ कचऱ्यात टाकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या बिया आपण निरुपयोगी समजतो त्यांचाच उपयोग करून घरच्या घरी जांभळांच्या बियाची पावडर बनवता येते. यासाठी स्वच्छ केलेल्या बिया एका ताटात पसरवून उन्हात वाळवून घेतल्या आहेत. बिया पूर्णपणे कोरड्या होण्यासाठी साधारण 2-3 दिवस लागू शकतात. या प्रक्रियेत घाई करू नका, कारण जितक्या चांगल्या प्रकारे बिया वाळतील तितकी पावडर चांगली तयार होईल. आता या वाळलेल्या बिया खलबत्त्यात घालून छान बारीक कुटून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये पण ही पावडर तयार करू शकता. अशा प्रकारे ही जांभळांच्या बियाची आरोग्यदायी पावडर तयार आहे. आयुर्वेदानुसार जांभळाच्या बियांची ही पावडर रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. पुन्हा भेटूया अशाच एका हटके, स्वादिष्ट आणि घरगुती रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि नवीन काहीतरी बनवत राहा. रामकृष्ण हरी.